श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे शनिवार आणि आज आहे वैकुंठ चतुर्दशी। तर आज आपल्याला आपल्या मुलांवरनं एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। वैकुंठ चतुर्दशी जी असते तर ती भगवान श्री हरी विष्णू आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना समर्पित असते। वैकुंठ चतुर्दशीला हरिहर मिलन असं सुद्धा म्हटलं जातं। तर या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना बेलपत्र समर्पित करायचं असतं आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना तुळशीचं पान हे समर्पित करायचं असतं। तर हे फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी होत असतं आणि त्यानंतर परत भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे समर्पित होत असतं आणि त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीचं पान हे आपल्याला समर्पित करावं लागतं। पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे अगदी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे बेलाची पानं तुळशीची पानं जी आहेत तर ती भगवान विष्णूंना आणि शंकरांना समर्पित करावी लागतात। तर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर मुलं पहा कशी असतात, कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात आणि तरी सुद्धा त्यांना हवी तशी यशाची प्राप्ती होत नाही आणि मुलं अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर त्यांचा तो लक्षात राहत नाही। अशा बऱ्याचशा समस्या आपण फेस करत असतो। म्हणजेच काय तर मुलं जी आहेत तर थोडीशी कमजोर असतील किंवा एखादा मुलगा जर समजा खूप हुशार असेल पण अचानकपणे अभ्यासामध्ये तो कमजोर झालेला असेल किंवा तो वीक झालेला असेल तर या गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अगदी साधा सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे। हा उपाय जर आपण आपल्या मुलांसाठी केला तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख तर दूर होतीलच पण त्याचबरोबर त्यांच्यावरती येणारे विघ्न सुद्धा दूर होतील। त्यांच्यावरती जे काही दोष आहेत तर ते दोष सुद्धा दूर होतील आणि मुलांसाठी प्रत्येक आई वडील जे आहेत तर ते काळजी करत असतात। अगदी मी सुद्धा माझ्या मुलांसाठी काही जे उपाय आहे तर ते करत असते, त्याचबरोबर काही सेवा सुद्धा मी माझ्या मुलांसाठी करत असते आणि हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला वारंवार करावे लागतात। तर त्यावेळेसच त्याचे जे फायदे असतात तर ते आपल्याला मिळत असतात। तुम्ही फक्त एक वेळेला हा उपाय करणार आणि परत तुम्ही अशा पद्धतीचे जे काही मी तुम्हाला उपाय सांगत असते तर ते तुम्ही उपाय परत करणार नाही, तर असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये। हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला ज्यावेळेस आपण वारंवार करत राहतो तर त्यावेळेला आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते होत राहतात। आता तिथीनुसार आणि ज्या काही विशिष्ट योग असतात तर त्या योगांनुसार उपाय जे आहेत तर ते बदलत असतात आणि वेळोवेळी मी तुमच्यासोबत ते सगळे शेअर सुद्धा करत असते। फक्त जे करण्याची जी पद्धत असते तर ती आपल्याला माहिती असायला हवी। कोणता उपाय आपल्याला कधी करायला पाहिजे हे जर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे हे होत असतात। तर आता आपल्याला मुलांसाठी आपल्याला काही उपाय काय करायचा आहे हे आपण आता जाणून घेऊयात। या उपायासाठी आपल्याला थोडंसं खडेमीठ लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला तुळशीचं एक पान आणि बेलपत्र लागणार आहे। आता खडेमीठ आणि तुळशीचे पान जे आहे आणि बेलपत्र जे आपल्याला लागणार आहे तर प्रथम आपल्याला तुळशीचे जे पान आहे तर ते आपल्या देवघरामधल्या जी पिंड असते म्हणजे महादेवाची जी पिंड असते तर त्याच्यावरती आपल्याला तुळशीचं जे पान आहे तर ते आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती जी असते म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्यावरती सुद्धा तुम्हाला एक बेलपत्र जे आहे तर ते समर्पित करायचं आहे किंवा ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि एक तुळशीचं पान भगवान शिवशंकरांना तुम्हाला समर्पित करायचं आहे। त्यानंतर ही दोन्ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला उचलायची आहेत। त्यानंतर तुम्हाला एक मधाची डबी घ्यायची आहे किंवा मधाची एखादी छोटीशी तुम्ही बरणी सुद्धा घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी एका डब्यामध्ये सुद्धा मध थोडासा काढून घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे बेलाचं पान आहे जे आपण देवांना अर्पण केलेलं आहे किंवा समर्पित केलेलं आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या मधामध्ये ते टाकायचं आहे आणि वर्षभर तुम्हाला हे जे मध आहे तर ते थोडं थोडं तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायचं आहे। रोज तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही 2-2 दिवसांनी सुद्धा देऊ शकता, आठवड्यातनं एक दिवस सुद्धा देऊ शकता। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला तुमच्या मुलांना ते खायला द्यायचं आहे। त्यानंतर आपण जे मीठ घेतलेलं आहे तर त्या मिठाने आपल्याला आपल्या मुलांवरनं 7 वेळेला हे मीठ ओवाळून टाकायचं आहे। डोक्यापासून खाली पायापर्यंत आपल्याला 7 वेळेला आपल्या मुलांवरनं हे मीठ उतरवायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला
उपाय करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी, त्यांच्या विकासासाठी हा जो पहिला उपाय तुम्हाला मी मधाचा सांगितलेला आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे आणि हा उपाय आपल्या शिवमहापुराणामध्ये सांगितलेला आहे। तोच उपाय तुम्हाला मी शेअर करत आहे। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा। मी सुद्धा माझ्या मुलांसाठी हा उपाय करणार आहे आणि आपल्याला हे जे बेलपत्राचं जे पान आहे तर ते मधाच्या डबीमधनं किंवा मधाच्या त्या बरणीमधनं काढायचं नाहीये, तर तुम्हाला ते तसंच ठेवून द्यायचं आहे। वर्षभरच तुम्हाला तसंच ते ठेवून द्यायचं आहे मधामध्ये आणि त्यामधनं जे थोडं थोडं मध आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांना मुलींना खायला द्यायचं आहे। रोज खायला द्या। फक्त बोट सुद्धा अगदी तुम्ही तुमच्या मुलांच्या जिभेवरती ठेवलं तरी सुद्धा ते खूप होईल किंवा त्याचा फायदा नक्कीच होईल। आणि मिठामुळे काय होईल तर तुमच्या मुलांच्या जीवनातील जे काही नजर दोष आहेत किंवा त्यांचे इतर जे काही विघ्न आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। त्यामुळे 7 वेळेला तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते तुमच्या मुलांवर ओवाळून टाकायचं आहे आणि हे दोन्ही उपाय तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करायचे आहेत। अतिशय प्रभावी असे उपाय आहेत। तर तुम्ही हे उपाय नक्की आवर्जून करा। नक्कीच तुमच्या मुलांना याचा फायदा होईल आणि हा फायदा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर सुद्धा करायचा आहे की तुम्हाला तुमच्यासोबत मी जे काही उपाय शेअर करत असते तशा मला कमेंट सुद्धा तुमच्या खूप साऱ्या येत असतात की मी जे काही तुमच्यासोबत उपाय शेअर करत असते तर त्याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत आहे। तर सांगितलेले उपाय नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।